असे म्हणून आम्हालाच काही समजत नाही. याच्या उपकार नव्हे, केवळ माणसाला माणसाला मारायचं असतं. माणसाला माणसाला कधी मार नाही. हा माणुसकीचा धर्म आम्ही जोपासला. तुमची संकटातून मुक्तता केली. पण आपण कोण? जाताय कुठं? नाव काय आपलं? माझे घराणे चंद्रा. राहता कुठं? म्हणजे आमच्या राज्यावर तुम्ही राहता. मग तुमच्यावर संकट आम्ही दुरापास्त केलंय. याच्यासाठी तुमची संकटातून मुक्तता केली. तुमच्या स्वस्ताने तुम्हाला सोडण्यासाठी राज करता येतोय. मला माझ्या आमची ओळख एक सांगायचं राग नाही ना. बोला. राग नाही सुटणार नाही. पण तुमची आमची भेट झाली. कसं सांगू? तुमची आमची भेट झाली. हो पण तुम्ही आम्हाला आवडलं. काय बोलता करता विचार परिपूर्ण केलात का आपण? कोणते शब्द तुमच्या मुखामध्ये बाहेर पडतायत? मी तुमच्यावर उपकार केले नाही. केवळ तुमच्यावर केलेले उपकार, या उपकाराची परतफेड पारितोषिकाने करावी असा तुमचा मनोधैर्य जर असेल तशातलाही प्रकार नव्हे. कारण तुम्हाला मी आवडतो ही तुमच्या मनाची गोष्ट झाली. तुमच्या मनाला तुम्ही सांगितलं. तुमच्या मनाचे वावरकरी हे तुम्ही मला कथन केला. पण मी तुम्हाला सांगू का, मी जरी तुम्हाला आवडत असतो तरी सुद्धा माझा विवाह झालेला आहे. काय विवाह झाला? पण कोणाशी म्हणजे तुमच्या आता विवाह कोणासोबत करतात काय माहिती? स्त्रीशी होतो. हो, मग आमचा स्त्रीशीच विवाह झालाय. हो हो. म्हणजे तुम्ही उपयोगासाठी सर्व गोष्टी करता. पण तुमचा विवाह झालेला. हो. माझ्याशी विवाह करा. म्हणजे राजकर्त्याची सारी तत्व तुम्हाला माहिती आहे. तर राजकर्ता अनेक विवाह करू शकतो हे तुम्हाला ज्ञात आहे. म्हणून तुम्ही सांगता. मग उद्या माझ्या घरी असे नको ते वितंडवाद निर्माण होऊ शकतात. तुमच्या दोघात चौकी मस्तर होऊ शकतो. आणि तुम्ही दोघं भांडण करत असताना तुमच्या दोघांच्या भांडणात माझं भांडण होणार त्याचं का? काही होणार नाहीये. त्याची काळजी मी घेईल. पण तुम्ही मला आवडणार. आणि तो माझ्या मनात होता तसाच मला साधन मिळालं. मनातला काय बोलतो होता. मग यासाठी तसा मला हवा होता तसा साधन मला मिळालं. यासाठी एकच मिळेल.
मी कसा अगं मी कसा हो मला कसं कळणार? शब्द कसा भावना माझ्या मी कसा शब्द भावना माझ्या हे हो तुझ्या समोर लाजणाऱ्या अंतरीचा बोलते ना. ऐकून घे